Good morning, student. Today we are going to learn class 5th NCERT Motion of the Earth का part 2. तर मग आपण या धड्यामध्ये मोशन ऑफ द अर्थ याचा पुढचा भाग पाहणार आहोत. A leap year in the Gregorian calendar, the year is taken to have 365 days. It means that it counts 6 hours less every year. That makes 24 hours or 1 day in every 4 years to make up for this lost 1 day. So the month of the February in the Gregorian calendar has an extra day every 4th year. That year is called a leap year and it has 366 instead of 365 days, and February has 29 instead 28 days. तर मग त्याने काय म्हटलेलं आहे की लीप इयर हे आपल्या सगळ्यांना माहिती की आपण म्हणतो फेब्रुवारी मंथ मध्ये जे आहे ते 28 डेजच असतात. तर ते का असतात 28 डेज? त्याचं एक स्वतःचं रिझन आहे. सो ग्रेगोरियन पद्धतीचे जर आपण कॅलेंडर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की 365 डेज आपण धरतोय. तर याचंच मिनिंग आपण काय करतो की प्रत्येक वर्षामध्ये 6 तास आपण जर कमी होत गेले म्हणजे 4 वर्षानंतर 24 तास होतात, म्हणजे 24 तासानंतर एक दिवस बरोबर कमी होतो. म्हणजे काय म्हटलेलं आहे की प्रत्येक इयर मध्ये हे जे पुढचे 6 इयर्स हे जे 6 आवर्स आहेत, ठीक आहे, हे जे 6 आवर्स जे आहेत तर ते आपण कमी होत जातात प्रत्येक वर्षी. तर मग 6 म्हणजे 6 12 6 18 आणि 6 24. तर मग 4 इयर नंतर 24 आवर्स आपला काय असतो 1 डे असतो. तर मग 24 आवर्स जेव्हा कमी होतात म्हणजे काय होतं आपला पूर्ण 1 डे 24 आवर्स कमी झाल्यानंतर आपला एक दिवस जो आहे तो 4 इयर्स मधून कमी केला जातो. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे की आपल्याला 4 वर्षामधून एक दिवस आपला पूर्ण कमी होऊ शकतो. तर मग हा दिवस भरून काढण्यासाठी मग आपण जर ते ग्रेगोरियन जर कॅलेंडर पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, जे चौथं इयर असतं म्हणजे फेब्रुवारी, तर फेब्रुवारी मंथ मध्ये एक ऍडिशन आपण काय करतो डे जोडलेला आहे, एक्स्ट्रा डे आपण काय करतो 4th इयर मध्ये देतो. तर मग यालाच आपण काय म्हणतो, तर याच जो एक्स्ट्रा डे आहे तर दॅट इयर्स इज कॉल्ड अ लीप इयर. तर यालाच आपण काय म्हणतो लीप इयर असं म्हणतो. तर मग त्या दिवशी काय असतं, इट हॅज अ 360 इन्स्टेड ऑफ 365 डेज. मग त्या दिवशी काय असतात की इतर दिवशी आपले 366 डे असतात, पण तेव्हा त्या वर्षी 365 डेज आपण म्हणतो. आणि म्हणून फेब्रुवारी हॅज इन्स्टेड 28 डेज, आणि म्हणून फेब्रुवारीमध्ये 28 डेजच्या ऐवजी 4 इयर्स मधून एकदा 28 डेज असतात. तर हे या मागचं काय आहे कॅल्क्युलेशन आहे. तर मग आणि म्हणून आपण याला काय म्हणतो, म्हणून आपण याला लीप इयर, ठीक आहे, असं म्हटलं जातं. सो डू you know that the length of the night is not always equal. This happens because of the earth inclined axis and its revolution around the sun in the northern hemisphere. Between 22 March and 23 September the days are longer than the nights, therefore it is warmer there. That is it in summer in the northern hemisphere. However, during the same period in the southern hemisphere, the nights are longer than the days. The earth gets less heat in these parts and therefore it is in winter in the southern hemisphere. In the period from 23 September to 22 March, the days are longer than the nights. In the southern hemisphere, it gets more heat and it's summer there. In this period in the northern hemisphere, it is the night that are longer, so northern hemisphere get less heat and it is winter there. तर मग त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुम्हाला माहित आहे का की पृथ्वीवर डे आणि नाईट हे दोन जे टाइम आहेत ते ऑलवेज इक्वल नसतात. तर हे नेहमी काय असतात याच्यामध्ये डिफरंट असतो. तर मग ह्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो, हे जे डे आणि नाईट आहे
तर डे आणि नाईट नेहमी समान असतात का? इज नॉट इक्वल, ते कधीही समान नसतात. तर मग काय आहे बरं याच्या मागचं रिझन काय आहे? तर हे कशामुळे होतं? दिस इज हॅपन्स बिकॉज की जो आपला इन्क्लाइंड आपण जर जो ऍक्सिस घेतला तर ऍक्सिस वर जर आपण पाहिलं तर जे पण रिव्हॉल्युशन असतं सनचं, ठीक आहे, म्हणजे जे त्याचं परिभ्रमण करणं असतं, तर मग याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की एका बाजूला आपण नेहमी तो काय दिसतो आपल्याला? कललेला दिसतो, बरोबर की नाही? तर मग इन द नॉर्थन हेमिस्फियर, मग आपण जर नॉर्थन हेमिस्फियरचा विचार केला तर 22 मार्च अँड 23 सप्टेंबर हा जो टाइम आहे, तर याच्यामध्ये काय आहे? जो नॉर्थन हेमिस्फियर आहे आपला, तर सगळ्यात जास्त काय आहे की आपल्याला दिवस फार मोठा दिसतो, कारण त्यामुळे खूप आपल्याला काय होते? उष्णता जास्त असते आणि म्हणून आपल्याला तेव्हा काय होतं? वॉर्मर जास्त फील होतं आणि दॅट इज समर इन द नॉर्थन हेमिस्फियर. आणि म्हणून आपला उन्हाळा जो आपण म्हणतो, तर त्या कालखंडामध्ये आपण काय म्हटलेलं आहे? याच कालखंडामध्ये जो उत्तर गोलार्ध असतो तिथे काय असतो? उन्हाळा असतो. आणि त्याच कालखंडामध्ये जर आपण साऊथर्न साईड जर पाहिली तर तिथे काय असती? नाईट जी आहे ती जास्त असते, म्हणजेच की काय आहे? नाईट जी आहे ती मोठी आहे. नाईट्स आर लॉंगर दॅन द डेज, म्हणजे दिवसापेक्षा आपल्याला रात्र ही तेव्हा मोठी दिसते. तर मग आणि अर्थचा जर इथे विचार केला तर 23 सप्टेंबर टू 22 मार्च याच्यामध्ये जर आपण विचार केला तर दक्षिण गोलार्ध जो आहे तर तिथं दिनमान आपल्याला जास्त दिसतं आणि उष्णता तिथे जास्त दिसते. आणि म्हणून जो या कालखंडामध्ये दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो? तर आपल्याला त्या कालखंडामध्ये तिथं समर सीझन पाहायला मिळतो. आणि नॉर्थन हेमिस्फिअरचा जर विचार आपण केला तर मग तिथं काय दिसते आपल्याला? रात्र. इट इज द नाईट्स दॅट आर लॉंगर, मग आपल्याला इथं काय दिसते? रात्र मोठी दिसते. द नॉर्थन हेमिस्फिअर गेट लेस हीट अँड इट इज विंटर देअर, आणि मग त्याच कालखंडामध्ये तिकडं काय असतं? हीट कमी असते आणि आपण त्याला हिवाळा असं म्हणतो. तर हा जो फरक आहे हो, हा या सगळ्या याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळतो. सो वी ऑल्सो डिवायडेड 6 सीझन्स. तर आपण जर पाहिलं तर या 3 वर्षांमुळे आपल्याला जर पाहायला गेलं तर आपल्याला प्रामुख्याने 6 असे ऋतू दिसतात. तर ते कुठले आहेत? तर ते जर आपण बघितले तर ते काय आहेत? वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. हे जे 6 सायकल्स असतात यालाच आपण काय म्हणतो? ऋतुचक्र असं म्हणतो. तर ह्या ऋतुचक्राला आपण जर मराठीत बघायला गेलं याला, तर मग याच्यानुसार वेगवेगळे फेस्टिवल्स त्याला कनेक्टेड असतात त्या सीझन्सला, आणि त्याद्वारे आपली वेगवेगळी गाणीही आहेत, त्याद्वारे वेगवेगळे खेळही खेळले जातात. म्हणजे डिफरंट सीझन्समध्ये डिफरंट सॉंग्स, डिफरंट गाणी आणि हे वेगवेगळे ऋतू, हे सगळ्याचं असं कॉम्बिनेशन असतं. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पृथ्वीचे जे फिरणे आहे त्याच्यामधला पार्ट 2 बघणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला कुठली कन्सेप्ट दिली आहे ते मी आधी तुम्हाला सांगते. द फुल मून अँड द मून, म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे? आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो पौर्णिमा आणि अमावस्या. तर आपल्याला असे 2 भाग दिसतात, बरोबर की नाही? आपल्याला एकदा पौर्णिमा येते एका मंथमध्ये आणि एका मंथमध्ये काय येत असते? अमावस्या येत असते. तर मग ती कशी येते, त्याच्यामध्ये काय काय बदल होतात ते आपण आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून व्यवस्थित पद्धतीने सांगणार आहे. तर द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ अँड द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. However, these two orbits intersect, hence the sun, moon and earth are not always. We see half of the moon surface. तर मग त्यांनी काय म्हटलेलं आहे? Which faces the earth. तर पृथ्वी जी आहे ती कायम काय करत असते? आपल्याला चंद्राभोवती रिव्हॉल्व करताना दिसते. रिव्हॉल्व करताना म्हणजे परिभ्रमण करताना दिसते, म्हणजे फिरत असताना दिसते, ठीक आहे. अँड अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, आणि पृथ्वी जी आहे ती आपल्याला सूर्यभोवती परिभ्रमण करते. आणि मग हे जे परिभ्रमण होत असतं मूनचं अर्थ भोवती आणि अर्थचं सूर्याभोवती, बघा इमॅजिन करा की मून जो आहे, चंद्र जो आहे तो पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो,
आणि पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती परिभ्रमण करते. आणि ह्या क्रिया होत असताना ज्या दोन हे जे 2 ऑर्बिट्स असतात, ठीक आहे, तर मग हे 2 ऑर्बिट्स जे आहेत ते एकमेकांना काय करतात, इंटरसेक्ट करतात. हे जे 2 ऑर्बिट्स असतात म्हणजे 2 भ्रमणकक्षा असतात त्या काय करतात, एकमेकांना छेदत असतात म्हणजे इंटरसेक्ट करत असतात. आणि मग म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी, सन, मून अँड द अर्थ आर नॉट ऑलवेज वी सी हाफ ऑफ द मून सरफेस. आणि म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका सरळ रेषेत नेहमी असतात असं नाही. which faces the earth, that is from the earth we see only one side of the moon. मग त्याच्यात त्याने काय म्हटले, मग आपण म्हणूनच चंद्राच्या पृष्ठभागाच्या पृथ्वीकडील आपल्याला अर्धा भाग दिसतो. The moon has no light of its own. चंद्राला स्वतःची आपल्याला काय दिसत नाही, लाईट दिसत नाही. The moon has no light of its own. We can see the moon because of the sun's light that falls on it. On a full moonlight night, we see the entire side of the moon that surface the earth. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते आणि चंद्राला स्वतःची लाईट नाहीये. आणि जो सगळा सूर्याचा प्रकाश आहे, ठीक आहे, सनची जी संपूर्ण लाईट आहे, फॉल ऑन इट, म्हणजे जी संपूर्ण सूर्याची जी लाईट आहे ती काय होती, चंद्रावर पडते. आणि मग चंद्रावर पडल्यामुळे काय होतो, तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. आणि पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीवरील पूर्ण भाग दिसतो, ठीक आहे. कुठल्या दिवशी, फुल मूनला. फुल मून म्हणजेच काय, पौर्णिमा. तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संपूर्ण पृथ्वीवरचा जो भाग आहे आपल्याला चंद्राचा, तर तो आपल्याला दिसतो. आणि वी सी ऑन अ न्यू मून नाईट वी कॅनॉट सी एनी ऑफ इट. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे अमावस्येच्या रात्री आपल्याला कुठलाच भाग दिसत नाही. त्या दिवशी आपल्याला मून दिसतो का आकाशामध्ये, दिसत नाही. So on a new moon we cannot see any of it. From the full moon to the new moon, the illuminated part of the moon seen from the earth becomes smaller and smaller. आणि मग आपल्याला आपण जर पाहत गेलो तर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत काय होत जातं, ज्या हे आहे बघा, आपल्याला इथं पौर्णिमा दिसत आहे, ठीक आहे. तर पौर्णिमेपासून पुढं रोज थोडा थोडा थोडा, डे बाय डे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर मग आपल्याला रोज थोडा 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 मून छोटा 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 होत जाताना दिसतो. आणि शेवटी आपल्याला त्याची एक कोर दिसते आणि मग इथं आपल्याला परत तो दिसेनासा होतो, बरोबर की नाही. तर मग त्याने तेच सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग परत काय होतो, फ्रॉम न्यू मून टू फुल मून अगेन ग्रो बिगर अँड बिगर. मग ही जी स्टेज आहे, डे फर्स्ट डे, सेकंड डे, थर्ड डे, फोर्थ डे, 5, मग ह्याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपल्याला एकदम क्रिसेंट मध्ये दिसतो. मग तो वाढत 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 असा पुन्हा आपल्याला तो होत जातो. आणि मग परत एकदा काय येते, पौर्णिमा येते. तर यालाच आपण काय म्हणतो, मूनच्या डायरेक्शन्स म्हणतो, दॅट कॉल्ड अ फेजेस ऑफ मून. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, फेजेस ऑफ मून म्हणतो. सो यू नो दॅट इट वॉक 14 or 15 days from the moon, full moon. This is the smaller, and after 14-15 days it is new moon again. This period is 4 night and waning moon. Thus the period from one new moon to the next is to 28 to 30 days. It is called lunar month. Every day the lunar month is called तिथी. तर मग त्याने काय म्हटलेलं आहे, आपण जर पाहत गेलो तर काय होतं, पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीवरील जो प्रकाशित भाग आहे ना, तो काय होतो, कमी कमी होत जातो. आणि मग 14-15 डेज नंतर परत काय होतं, न्यू मून येतं. न्यू मून येतं म्हणजेच काय होतं, अमावस्या होती.
म्हणजे आपल्याला इथं काहीच दिसत नाही, पूर्ण ब्लँक दिसतं. आणि मग यालाच आपण काय म्हणतो, धिस पिरियड इज फोर्टनाईट इज अ वेनिंग मून. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, वेनिंग मून असं म्हणतो. म्हणजेच या जो पंधरवडा असतो त्याला आपण कृष्ण पक्ष असं म्हणतो. आणि मग दस पिरियड फ्रॉम द वन मून टू द नेक्स्ट 28 to 30 days. आणि मग त्याच्यानंतर परत म्हणजे इथून जो सुरू होतो, ठीक आहे, परत मोठा होईपर्यंत त्याला किती टाइम लागतो, अशा प्रकारे त्यांना पुढच्या अमावस्येचा काळ सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. आणि मग या काळालाच आपण काय म्हणतो, लुनर मंथ म्हणतो, म्हणजेच चंद्रमास असं म्हणतो. आणि मग ह्या चंद्रमासामधील लुनर मंथ मधील एव्हरी डेला आपण कॉल्ड तिथी. एव्हरी डे द लुनर मंथ इज कॉल्ड तिथी. म्हणजे लुनर मंथ मधील प्रत्येक दिवसाला आपण काय म्हणतो, तिथी असं म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण काय पाहिलेले आहेत की द मून ऑफ द 15 days, द फुल मून, द वॅक्सिंग मून दॅट कॉल्ड इज शुक्ल पक्ष. म्हणजे जो अमावस्येनंतरचा जो पंधरवडा असतो, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत 15 डेजचा गॅप असतो. इथं अमावस्या असते आणि इथं पौर्णिमा असते. आणि याच्यामध्ये हा जो 15 डेजचा गॅप असतो, तर या 15 डेजच्या गॅपला आपण काय नाव म्हटलेलं आहे, या 15 डेजच्या गॅपला आपण शुक्ल पक्ष असं म्हणतो. त्याच्यानंतर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत म्हणजे फुल मून पासून न्यू मून पर्यंत, म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत परत काय होतं, परत 15 डेजचा पुन्हा काय होतो, हा 15 डेजचा परत गॅप पडतो आणि आपण त्याला काय म्हणतो, कृष्ण पक्ष असं म्हणतो. ठीक आहे. द फोर्टनाईट ऑफ द वॅक्सिंग मून, द फोर्टनाईट ऑफ द वेनिंग मून इज कॉल्ड लुनर मंथ. मग शुक्ल पक्ष, हा शुक्ल पक्ष आहे आणि हा कृष्ण पक्ष आहे. तर हे दोन्ही मिळून काय बनतं, एक मंथ बनतो. त्यालाच आपण काय म्हणतो, लुनर मंथ असं म्हणतो. लुनर मंथ म्हणजे काय, हा जो वॅक्सिंग मून आहे आणि फोर्टनाईट वेनिंग मून आहे. म्हणजे वॅक्सिंग मून आणि वेनिंग मून म्हणजे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. तर शुक्ल पक्षाचे 15 दिवस आणि कृष्ण पक्षाचे 15 दिवस असं मिळून आपला काय होतं, 28 to 30 डेजचा एक सायकल होतो. त्यालाच आपण काय म्हणतो, एक महिना किंवा मास, चंद्रमास जो कंप्लीट होतो त्यालाच आपण एक महिना असं म्हणतो. तर तुम्हाला सगळ्यांना अतिशय उत्तम पद्धतीने समजलं असेल की आपल्या चंद्राच्या स्टेजेस कशा आहेत आणि त्या कशा पद्धतीने काम करतात. डे 1 पासून पुन्हा 15 डेजमध्ये त्याच्यामध्ये काय चेंज होतो आणि परत त्या 15 डेज पासून पुन्हा अमावस्येपर्यंत त्याच्यामध्ये काय बदल होतो. तर ह्या वेगवेगळ्या फेजेस आपण सन्सच्या पाहिलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशीच नवनवीन माहिती तुम्हाला अजून होण्यासाठी आणि सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.